नमस्कार मित्रांनो, मी विशाल माडिक पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही जात आहोत गणपती बघायला, परत मालाडचे गणपती बघण्यासाठी। आज आपला पुन्हा मालाडचा गणपती कव्हर करायचे आहेत। बघू, हे सगळा आज आपला मोठा ग्रुप आहे आमचा सगळा। हा बघा, हे आहे करा तुला गणपती बाप्पा मोरया। पहिला गणपती आम्ही बघू आमच्या जवळचा, शाखेजवळचा तो पहिला गणपती बघू। पहिला गणपती जाऊया, पहिला लोकेशन माझा मित्र आहे हा लहानपणीचा। हे इकडे त्यांच्या इकडचा गणपती आहे, आम्ही आता बघितलाय। त्यांच्या इकडचा गणपती आम्ही बघितला, माझा लहानपणीचा मित्र आहे। ओके ओके, माझा खास मित्र विशाल महाडिक। असं असू गेलं हाच पागल। विशाल महाडिक माझा खास मित्र आहे। पोरींचा चॉकलेट बॉय आहे। हो, सांगू नका कोणाला। बर्थडे बॉय काळे का? आम्ही आता एक गणपती बघितला आमच्या शाखेच्या इकडचा, खूप सुंदर मूर्ती होती। आजच बघितली पहिल्यांदा, म्हणजे आमच्याकडे जवळच राहतो पण आम्ही आजच बघितली पहिल्यांदा। आमच्या गणपतीतून आम्हाला काय वेळ भेटत नाही, काय नाही, म्हणून आम्ही आजच येऊन बघितली। आता आम्ही सगळे निघालोत आपला गणपती बघायला। आता आम्ही चाललो आमच्या इकडचं मालाडमध्ये पापडवाला करून रॉयल कॉम्प्लेक्स बिल्डिंग आहे, त्याच्या पार्किंग लॉटला एक गणपती बसतो। कासंबागचा सुख करता, कासंबागचा सुका करता करून पहिल्यांदा त्यांनी 18 फूटची मूर्ती आणली। पहिल्यांदा त्या लोकांनी 18 फुटाची मूर्ती आणली। मूर्ती एवढी सुंदर आहे ना, ती तुम्हाला दाखवतो। भारी मूर्ती आहे। आता आम्ही ती व्हिडिओ बघा तुम्ही पण। आता तुम्ही मूर्ती बघाच तुम्ही। आम्ही पोचलो आता कासंबाचा सुका करता या मंडळाजवळ। मंडळ नाही, मंडळ जय माता दी मित्र मंडळ आहे। पाहिजे ना तुला, पत्र में पुष्प में एक लोटा झलकी चंद्रमौली के देते हैं चंद्रमौली। मंडळ म्हणजे पोरांचा सत्कार केलाय, आपलाच मंडळ आहे, ओळखीचे आहे सगळे। मूर्ती जोगेश्वरीवरून बनवते ना। बाबा आपले मार्गदर्शक सांगतील, त्यांना बोलव ना। हो मार्गदर्शक, मूर्ती कुठून आणली आपली? विपुल जाधव जोगेश्वरून आणली आहे। आता आम्ही चालू आहे जनतेचा राजा गणपती बघायला। हे गणपती खूप मस्त असतो, आमच्याकडचा जुना गणपती आहे तो पण, आणि जुना गणपती आहे तो गणपती आम्ही आता बघायला चालू आहे। जनतेचा राजा मोरया, जय मल्हार। चा ब्लॉग मीच कंटिन्यू करतोय हा पूर्ण। तर आलोय आम्ही आता संतोषी माता प्रतिष्ठान। जय संतोषी माता प्रतिष्ठान आपले सर्वांचे लाडके प्रकाश दादा लंके यांच्या मंडळामध्ये कार्यवाह आहेत तिकडचे। आणि आता आम्ही दर्शन घेतोय, महिला मंडळाचं भजन चालू आहे, भजन ऐकूया थोडं। मामाचा सत्कार होत आहे। हे जा मुकुल। यस नाही तर सत्कार समारोह पार पाडलाय।
पिक्चर समोर पार पडला, आपली पोरं येतील पुढूनच. तर आता थेट आपण धंजेवाडीतच भेटू. धंजेवाडीत पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत गणपतीच्या, तर धंजेवाडीतच थेट भेटू. चला, तर आम्ही धंजेवाडीत आलो आहे. धंजेवाडीत पोचलो आहे आम्ही धंजेवाडीमध्ये. आता नेक्स्ट गणपती जनतेच्या राजानंतर आता पण नेक्स्ट गणपती बघतोय धंजेवाडीमधला. लहान मूर्त्या पण सुबक मूर्त्या एकदम. आता धंजेवाडीचा राजा बघायला जातो आम्ही. धंजेवाडीचा राजा इथे मांडवचा राजा इथे नाही, हा इथे. की हा पुढे बसतो. उधर से हा अच्छा इथून शिफ्ट पुढे हो गया क्या उधर? ओके. अरे पण आता इथे हे लोक सगळे त्या वडापावची वाट बघतात. तो गेला आपल्या जागेवर. हे वडापाव खाणार आहे. वडापावची वाट बघतात सगळे इकडे. आता इथे लास्ट टाइम इकडे वडापाव भेटला. इथे अजून जैन मंदिर जवळ आहे ना गणपती जैन मंदिर जवळ गणपती छोटीच मूर्ती आहे. आणली आहे काय पण आणली आहे, छोटी मूर्ती आणली आहे, पण छोटीच मूर्ती आहे, पण डेकोरेशन पण मस्त केलं आहे. आणि लगेच मूर्ती मस्त आणतात आणि डेकोरेशन चांगलं करतात. आणि लगेच अपोजिटला अजून एक मंडळ आहे छोटंसं. हे बघ, हे बघ, हे बघ, आली. म्हणजे लाईनीतच मूर्ती आहे तिकडे. हे जैन मंदिर आहे, हॉल आहे. हे जैन मंदिर. आणि त्या समोरच जैन मंदिरच्या समोरच एक मूर्ती, हे लोक मोठी मूर्ती आणायची. तर आम्ही बघितली नाही मूर्ती, बघू आता. पण मी बघितले, मी जेव्हा इकडून गाडी घेऊन पास झालो ना तेव्हा मी मूर्ती बघितली. लहान मूर्तीच आहे, अरे भाई पण डेकोरेशन खूप मस्त केलं आहे. डेकोरेशन बघण्यासारखं डेकोरेशन बघण्यासारखं. मूर्ती पण मस्त आहे. समोर एक अजून एक गणपती आहे. समोर अजून तो एक बघूया आहे. आणि मग गणपतीचा राजा गणपती बघायला जाऊया आपण. समोर अजून एक गणपतीचा गणपती राजा आहे. गणपती मूर्ती मस्त आहे, मोठी मूर्ती आहे तुझा. तिकडे छोटे छोटे मंडळ आहेत, पण खर्च मस्त करतात. म्हणजे खर्च एकदम प्रॉपर खर्च आहे. बघा ना, मूर्ती एकदम विठ्ठलाच्या अवतारामध्ये आहे. काळाच्या अवतारात मूर्ती बनवली आहे, मस्त अशी मूर्ती आहे. मस्त डेकोरेशन पण भाई पावर डेकोरेशन आहे. डेकोरेशन म्हणजे सजावट मस्त आहे. आपण मराठी ओके. इकडे दोन उंदीर मामा उभे केलेत, इकडे आणि इकडे उंदीर मामा उभे केलेत. तर ही मूर्ती बघितली आपण. बाय हाय करो, बाय हाय. ब्लॉग चालू आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू बाय. विशाल माडिक. ओके. आणि असे भरपूर नका संपूर्ण टाका. आणि मी फर्स्ट टाइमच ब्लॉग बनवतोय आणि विशालाचा vlog बनतोय. आणि बायला भेटलेत थोडे असे मित्र भेटलेले आहेत. विशालला का फुल पाय तो बनते होणार. थोडे स्क्रोल आणि इकडे अख्खी रात्र डे नाईट क्राऊड असणार. डे नाईट क्राऊड फुल क्राऊड आहे. इकडे एक मंडळ, हा एक मंडळ, समोर अजून एक मंडळ. या गल्लीतून राईट मारला तर समोरच्या बिल्डिंगमध्ये परत त्या बाजूच्या म्हणजे तीन चार गणपती असे लाईनीत आहेत. आणि त्या पुढच्या गल्लीमध्ये म्हणजे त्या गल्लीमध्ये पुढे लेफ्टला धंजेवाडीचा महाराजा बसतो. तर ब्लॉग चालू भाई. थँक्यू ब्रो. अशा प्रकारे बाप्पाच्या दर्शनामुळे आम्हाला सबस्क्रायबर पण भेटत आहेत. बेनिफिट आहे. अरे हार्दिक भाई गणपति एंजॉय कर रहे हैं अच्छे से. मिलते चलते. ऑक्टोबर प्लेयर है. वर्कनिष्ठ ऑक्टो प्लेयर आहे. प्रीती पिंकी मध्ये बेस्ट प्लेयर आहेत.
हार्दिक सागरिया के साथ अभी? कीर्ति सागरिया कीर्ति सागरिया गए साल प्रीति पिंकी में थे. मिलते बाय 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 बाय. बाय याची ओळख करून देतो. हा जो आपला मार्गदर्शक सचिन धिंगले त्यांचा छोटा भाव सत्ता आपण सुद्धा मेलोडी बीटमध्ये वाजवतो. आता आदर्श मित्र मंडळ आदर्श नाही आशीर्वाद मित्र मंडळ. आशीर्वाद सॉरी आशीर्वाद मित्र मंडळ त्यांची मूर्ती बघून येऊया. चिंतामणी इंशाल्लाह. आता आम्ही पोचलोय धंजेवाडीचा राजा आदर्श धाम नवरात्री मित्र मंडळ. ब्लॉग कंटिन्यू करतोय मी. आता धंजेवाडीच्या राजाचं आमचं दर्शन झालं आहे. आदेशने सांगितल्याप्रमाणे माहितीप्रमाणे जे दागिने कसे बनवले आदेश परत एकदा सांगेल दागिने कसे बनवले. दागिने आपण जे खायचं पान मिठाईवरती जे गोल्ड वर्क लावतो ना गोल्डनचे ओरिजिनल गोल्ड ते गोल्ड त्या मुकुटावर आणि जेवढे दागिने आहेत त्या दागिन्यांवरती ते चिपकवले आहेत आणि त्यांच्यावर आहे ना फक्त ब्रश फिरवला आहे आणि ते एवढे भारी वाटत आहेत ना की मी जेव्हा बघितलं ना तेव्हाच मला समजलं की ते पेपर गोल्ड आहे. धन्यवाद आदेश तुम्ही आम्हाला अशी माहिती दिल्याबद्दल. धंजेवाडीच्या राजाची मूर्ती खूप सुंदर होती. बघा ही आमची टी शर्ट आहे. मागे हो हा आमचा लोगो आहे कासमबागचा लंबोदर. मी लंबोदरवाले आताला आम्ही लंबोदरवाले रांदल माता जिच्या कृपेने आहे जिच्या आशीर्वादाने मी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे आमची रांदल माता. आता आम्ही धंजेवाडीच्या राजाचं दर्शन घेऊन झालं आहे आमचं. आता आम्ही जातो आहे बाप्पा सीताराम. बाप्पा सीताराम तेच आहे ना. ओके हां हां बाप्पा सीताराम कडे मांडवाचा राजा मांडवाचा राजा ज्याला मांडवाचा राजा म्हटलं जातं. जय श्रीराम गर्व से कहो हम हिंदू आहे. मूर्ती समोरच बघा किती छान मूर्ती आता आहे एकदम. मूर्ती एवढी मस्त आहे ना ही मस्त येऊन आणि आजकाल हनुमानाच्या अवताराचा आहे आपले आराध्य दैवत आहेत आणि शक्तीचं बळ असणारा कुलदैवत म्हणजे बजरंगबली. बजरंगबली. आपले हनुमान सॉरी त्या रूपामध्ये आहे. मूर्ती खूप मस्त आहे बघा तुम्हाला दाखवतोच. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय श्रीराम जय श्रीराम बोलो बजरंग बली की जय. डेकोरेशन खूप मस्त केलं की जय. हनुमान सॉरीच्या रूपामध्ये मूर्ती आहे. खूप मस्त अशी मूर्ती आहे बघा. मस्त मूर्ती आहे ना. प्रकारे तुम्ही मूर्ती बघितली आहे किती सुंदर मूर्ती आहे. मूर्ती आवडली. धंजेवाडीच्या राजाची पण मूर्ती खूप सुंदर होती. ती मूर्ती कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. आता आम्ही चाललो आहे मांडवाचा राजा. आम्हाला वाटला हाच मांडवाचा राजा पण हा नाही आहे. मांडवाचा राजा वेगळा आहे. आता आम्ही तिथे चाललो आहे. शिवशक्ती युवा मित्र मंडळ मांडवाचा राजा यांनी बसवलेलं एक गणपती. बघूया आमच्या बिरजूला बघा. आम्ही आमच्या बिरजूला गणपती दाखवायला चाललो आम्ही. अशा प्रकारे आम्ही मांडवाचा राजा इथे पोचलो या मंडळाजवळ. ही मूर्ती सुद्धा मोठीच आहे. बघूया लय भारी आहे. खूप सुंदर मूर्ती आहे बोलतात माझे मित्र. मी पहिल्यांदाच आलो आहे इथे. मूर्ती खूप सुंदर आहे अशी म्हणतात. अशा प्रकारे आम्ही मांडवाचा राजा याचं सुद्धा दर्शन अशा प्रकारे आम्ही मांडवाचा राजा ह्या गणपतीचे सुद्धा दर्शन झाले आमचे. हा माझा लहानपणीचा मित्र. तुम्ही त्याला ओळखत असाल. कोण हा हा भावा अख्खी दुनिया इकडे आपला मित्र वेगळीकडे. हां आता आम्ही आलोय धंजेवाडीचा महाराजा गणपती बघायला. आता ते बघूया आपण त्याचं पण दर्शन घेऊया. पण मूर्ती मस्त आहे धंजेवाडीचा महाराजा. आता आम्ही चाललोय धंजेवाडीचा धनराज बघायला चाललोय आम्ही. आम्ही आलो आहोत श्री विघ्नहर्ता मालाडच्या विघ्नहर्ता बोलतात.
दुसरे कोण होता तो दाखव जरा कोण बोलला तो. आता आलो आम्ही श्री विघ्नहर्ता मित्र मंडळ. सर्व गणपतीचे हार्दिक स्वागत. श्री विघ्नहर्ता मित्र मंडळ यांची मूर्ती सुद्धा ही खूप मोठी आहे. रोडवरच लावलेली असते बघा. विघ्नहर्ता मित्र मंडळ. मोठी आहे. आम्ही आता आलो वेलानीचा सगळ्यात मोठा गणपती बघायला. गेल्याच्या मूर्तीला आहे ना आम्हाला एक पटलं नाही, त्याला काही लहान मूर्तीला चष्मा घालून ठेवला होता. त्याच्यासाठी तो आपला मार्गदर्शक सचिन धिंडले तो भांडत होता. आता ही मूर्ती बघा, वेलानीची सगळ्यात मोठी मूर्ती आणि माझी आवडती आमची. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ही बघा कृष्ण रूपी अवतार. वेलानीचा राजा ना, वेलानीचा राजा. वेलानीचा राजा. आता याच्या पुढे आपण जाऊया. अजून 3 मोठे गणपती आहेत ते बघूया आपण. खूप सुंदर अशी मूर्ती मोठी आहे. या मंडळाचं नाव आहे नवयुवक मित्र मंडळ वेलानीचा महाराजा. स्कॅनर खूप सुंदर अशी आहे. स्कॅनर दाखव. चला आता आपण बघूया पुढच्या 3 मूर्त्या बघायच्या मोठ्या, तिकडे जाऊया डायरेक्ट. मलाडमध्ये सगळ्यात युनिक मूर्ती आहे. ही मूर्ती नाही बघितली तर कोणतीच मूर्ती नाही बघितली. भावा एकदम रावसवाली. पहिला आपण तिकडे जाऊया. आम्ही लोकेशनला पोचलो आहोत. जे आम्ही बोलवतो वाटरपाड्यातले 3 मोठे गणपती. त्यातला पहिला गणपती हा वाला आपला समोर आहे. त्याच्याच पुढे दुसरा गणपती, त्याच्या पुढे अजून तिसरा गणपती आहे. सिद्धिविनायक मित्रमंडळचा गणपती आहे. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचा. ही मूर्ती मोठी असते, खूप मोठी असते. आते टाइम देखील आते बाबा पहिला 5चा गणपती. पहिला आपण असे पुढून येऊया, असे हळूहळू जाऊया. बच्ची बँजो बज रहा इकडनं येत बघणार ना. नगरचा महाराजा वंदे मातरम सेवा मंडळ. इथे छोटा गणपती भी देखते हैं. खूप मस्त अशी मूर्ती असते. लोकांची लाईन आहे इथे, पण ते लाईन आहे लाईन नाही. बाई, ते उपनगरचा महाराजा. जेवायसाठी टेन्शन नाही. आपण आलोय मालाडचा चिंतामणी या मंडळाजवळ. वडार समाजाचा मालाडचा चिंतामणी. मालाडचा चिंतामणी. मालाडच्या चिंतामणीचं पण त्याचं दर्शन झालं आहे आपलं. आता आम्ही चालू श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ. वडार समाजाचं हे दुसरं मोठी मूर्ती. आता मी चालू दुसरे अजून एक आहे, लास्ट आहे तिसरी. त्या मूर्तीकडे चाललो आम्ही. चला आता आपण आलो आहोत. तो तिसरा गणपती मोठी मूर्ती आहे. मालाडचा राजा. हा मालाडचा राजा. हां मालाडचा राजा श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ. ठीक आहे. मित्रांनो आताच आपला अजून एक जो मंडळ तिसरा गणपती होता त्याचं दर्शन झालं आहे. आमचा बिरजू बघा. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ. आता आपण जात आहोत दुसरा गणपती. ज्या गणपतीची आम्ही वाट पाहत होतो, जे बघापासून आम्ही तुम्हाला सांगतोय तो गणपती कुठला रे. हा तिकडेच चाललो आहे. मालाडमध्ये सगळ्यात युनिक मूर्ती आत्तापर्यंत आलेली. मी माझ्यापर्यंत बघितलेली. माझ्या आत्तापर्यंत काय 26 वर्षात झालो आहे घोडा. त्याच्यापर्यंत बघितलेली मी आतापर्यंत मालाडमध्ये सगळ्यात युनिक मूर्ती. ज्या मूर्तीची प्रशंसा मी मगातपासून सांगतोय की एक मालाडमध्ये अशी मूर्ती आहे की सगळ्यात युनिक आली आहे. त्या मूर्तीकडे आम्ही चाललो. आता त्या मूर्तीचं दर्शन दाखवतो तुम्हाला. चला 25 मुखी हनु. यंग फ्रेंड्स गणेश मित्र मंडळ मालाडचा लाडका यांनी ही मूर्ती बसवली आहे. मालाडमध्ये आत्तापर्यंत सगळ्यात युनिक मूर्ती आहे. मला खूप आवडली आहे. मित्रांनो जी आपण लोकेशनवर आलो आहे, जिची प्रशंसा रोनित करत होता महाकालच्या रूपामध्ये मूर्ती. हर हर महादेव. गणपती बाप्पा
मंगळ मूर्ती हर हर महाकाल महाराज की जय. मित्रांनो, ही एक मूर्ती बघण्यासारखी असते. वडरा समाजाची आहे. निर्मला कॉलेज जवळची आहे. वडार समाज आपल्या मित्रांचीच आहे. मूर्ती बघा मस्त. एक अशी मूर्ती आहे आता इकडे दाखवते. इथे युनिक मी तुम्हाला बोललो मगाशी की काही नाही काय वस्तूपासून बनवतात ते लोक. युनिक मूर्ती आहे. गंगा यमुना गणेश उत्सव मंडळ गंगा हे लोक खूप युनिक मूर्ती आणतात. हे लोक पण मालाडमध्ये. रोनित दादा बोलतात कुठल्या तरी वस्तूपासून बनवलं आहे, पण ती वस्तू आम्हालाही नाही माहीत. आपण जाऊ आणि आम्हालाही माहिती नाही ती वस्तू काय. गणपती कसा आहे, पण गणपती युनिक असतो खूप. आपला गणपतीचा पहिलाच भाग आहे म्हणून आपण बघूया आता पुढे येत राहील. आता सणासुदीचा कधी फिरायला लागतो ब्लॉग म्हणून. काचे तुकडे असतात त्याच्यापासून ते मूर्ती बनली आहे बघा. ह्या टायमाला सगळ्यात युनिक मूर्ती असते ही. डेकोरेशन बघा. मालाडमधली सगळ्यात सुंदर आणि युनिक मूर्ती ही असते. ते एक युवा मित्र मंडळ पण असते, पण तिकडे त्यांनी त्या मूर्तीवरती चष्मा घातला होता. तर आम्हाला जरा पटलं नाही. ती आम्ही व्हिडिओमध्ये टाकणार नाही आहोत त्यांची मूर्ती. पण ही मूर्ती खूप युनिक असते. मूर्ती आणि डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आता आम्ही ही गणपती बघून झाले आमच्या इकडचे. मालाडमधल्या ईस्टमध्ये सगळे गणपती बघून झाले. सगळे नाही, आता पहिला वेस्टला जाणार, मग आमच्या इकडचे गणपती बघणार. अजून एक सगळ्यात युनिक मूर्ती आहे मालाडमध्ये. मला 25 मुखी आणि त्याच्यानंतर एक आमच्या मच्छी मार्केटमध्येच आहे बसतो गणपती. ती एक मूर्ती खूप युनिक आहे. ती मला आवडली आहे. 2 मूर्त्या आम्हाला मालाडमध्ये खूप आवडल्यात मला. त्या दाखवतो. तिथं आता लास्टमध्ये सांगणार तुम्हाला कुठली मूर्ती आहे. आता चाललो मालाड वेस्टला गणपती बघायला. बनवलेली मूर्ती दादा थोडासा कागदी बुटा म्हणून 3D मूर्ती. मित्रांनो, राईपाड्याचा गणपती आहे मालाड वेस्टला. पूर्ण कागदाच्या पुट्टा असतो ना, त्यापासून 3D लेअर कागदाच्या पुट्ट्यापासून बनवलेला आहे. कुठला मूर्तिकार नाही, कोणी नाही, मंडळाच्या पोरांनीच ही मूर्ती बनवली आहे. 7 दिवसामध्ये मूर्ती बनवली आहे. एवढी सुंदर मूर्ती आणि शो एवढा मस्त. आणि काय बोलतात त्याला, एक मॅसेज चांगला दिला त्यांनी कचऱ्यावरचा. आपण जो सुका कचरा आणि ओला कचरा ज्या आपण मिक्स करून घेतो त्याच्यानं आपल्या देशासाठी किती हानिकारक आहे त्याच्यावर तिला कोणी शोचा हे केलेला कॉन्सेप्ट केला होता. एवढा मस्त आणि सुंदर आणि जबरदस्त केला होता. खूप आवडला आम्हाला. आम्ही थोडा लेट पोचलो इथे. शो चालू होता पण आम्हाला तो कॉन्सेप्ट समजला. आणि ती जी मूर्ती त्यांनी बनवली पोरांना, खरंच त्या म्हणजे पोरांना पण खूप खूप सल्यूट आहे, सलाम आहे त्यांना. बघा, श्री गणेश मित्र मंडळ रायपाडा मालाड. मित्रांनो, आम्ही बोलत होतो जो मंडळ तिकडे खूप युनिक डेकोरेशन असतं. बालमित्र मंडळ असं ते रामसेतू बनवलं वाटतं लोकांनी. हे बघा, श्री बालमित्र मंडळ. हे तेच मंडळ आहे जिथे चाळीमध्ये मूर्ती लहान असते पण डेकोरेशन बघण्यासारखं असतं. बघा, मूर्तीचं डेकोरेशन पण सेम मस्त बनवतात. हे बघा, सागर बघू शकता तुम्ही. इथे चरण स्पर्श केल्यानंतर जी डेकोरेशनची युनिक स्टाईल तुम्हाला बोलत होतो ते हेच ते युनिकपणा त्यांच्यातला. खूप सुंदर असं रामाची मूर्ती पण खूप. हे बघा, चरण स्पर्श केलं आदेशने, गाणं लागलं, सगळं लाईट लागल्या. मूर्ती बघा ना, ही मूर्ती आहे
मूर्तीने मार खा मौजूद हा जबरदस्त. दरवेळी येतो आम्ही, दरवेळी येतो. ले लिया बच्ची. हे बघा डेकोरेशन बघा. सब दिखाय बच्चे. कर ना तू. डेकोरेशन कसं आहे ते सांगाल आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच द्या तुमच्या ओपिनियन. जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर नक्की या मंडळाला विजिट करा. खूप सुंदर मूर्ती आणि डेकोरेशन बघण्यासारखं असतं. दरवेळीप्रमाणे असतं ते. दरवेळी आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही की जोपर्यंत ह्या मंडळाला आम्ही विजिट करत नाही, पण आम्ही इथे येत नाही तोपर्यंत आम्हाला असं वाटत नाही की आम्ही मालाड वेस्टला पूर्ण गणपती फिरलो. कुठला पण जाता आता मग खुलले ना बरोबर. नमस्कार मित्रांनो, परत त्या जागी ठिकाणी आम्ही आलो आहे, भद्रानगर. मागच्या गणपती तुम्ही डेकोरेशन बघितलं असाल, खूप सुंदर होतं. आता आम्ही तिथे आलो आहे जिथे तारक मेहताचे आपले लाडके नट्टू काका राहायचे, तिकडे आलो आहे भद्रानगरला. मालाडचा मोरेश्वर. हे बघा सार्वजनिक गोष्ट असतो. मालाडचा मोरेश्वर तिथे आलो. तिकडचा गणपती बघायला चाललो आम्ही आता. त्याचं पण दर्शन देतो. हो मूर्ती बघा, खूप सुंदर मूर्ती आहे, मस्त मूर्ती. मित्रांनो, आता आपण जी मूर्ती बघितली ना ही मालाडचा विघ्नेश्वर आहे. मोरेश्वर नाही, ही विघ्नेश्वर होती. विघ्नेश्वर आहे. हां, मालाडचा विघ्नेश्वरकडून मूर्ती होती, मस्त मूर्ती होती. आणि आता चाललो आम्ही मालाडच्या मोरेश्वरला. हे बघा, मागाशी मूर्ती ती मालाडची विघ्नेश्वर. आता चाललो आहे मालाडचा मोरेश्वर. ती पुढे जातो आहे. सिद्धोष दिगोळे मूर्तिकार, कलागंध आर्ट्स. इथे काढूया ना आपण. मस्त मूर्ती आहे. मालाडचा मोरेश्वर करून ही मूर्ती आहे बघा, सिद्धेश दिगोळे यांनी बनवली. मालाडमधली अजून एक फेमस मूर्ती, गोरसवाडीचा राजा म्हणजे मालाडचा राजा म्हणून ज्याला घोषित नाव दिलं आहे असा हा गोरसवाडी मित्रमंडळ. मूर्ती का सुंदर आहे. मित्रांनो, आमचे सगळे मालाडचे गणपती बघून झाले आहेत. आता आम्ही जातोय घरी. मालाडमधले सगळे गणपती आमचे बघून झाल्यामुळे व्हिडिओ आता इथेच बंद करतो, स्टॉप करतो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.